मोठी होत आहे आता उपवरही झाले तुमच्या लग्नात कोण वर आहे माझ्या लग्नात पुष्कळ आहे काय म्हणता तिच्या मनात काय इच्छा असेल ते बघायला हवं विलंब करणार नाही कोण ग कुत्रण असतील तशी
अगं हे पण तरी सुद्धा स्त्रीचं मन सुद्धा जपलं गेलं पाहिजे. तुझ्या मनात कोणती इच्छा आकांक्षा पण तरी सुद्धा मनात काय लपलेलं असेल तर संधी चालत आली की संधीचं सोनं करायचं असतं. मी तुला सांगायचं नको, अरे माझ्या मार्गदर्शन असतं. प्रत्येक वेळेला काही ना काही उपदेश करतात. हो, आता सुद्धा करणार आहे. आणि ही संधी कोणती असेल? प्रत्येक माणसाच्या जीवनात एकदा संधी चालू येते. मग तुझ्या जीवनात संधी चालून आली असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी साध्या पद्धतीत नव्हे, लग्न करायचं ते स्वयंवर करायचा असेल तो कोणत्याकडे त्या स्वयंवरात कोणताही पण नसेल म्हणून हे लक्षात ठेव. इच्छा मागून घे. माझं नाव सांगून दादा आतापर्यंत माझ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आणि यामुळे मी कृष्ण आत्मविश्वास आहे. दादा मला काही लग्न करायचं आहे ना ते स्वयंवर स्वयंवर पद्धतीला तुला विवाह करायचा आहे. पण भाव याआधी स्वयंवरात कित्येक अरिष्ट येऊन गेली, विसरलीस की काय? दादा माफ नाही मला. दादा मी जे स्वयंवर झाले त्या प्रत्येक स्वयंवरात अरिष्ट आलं पण माझ्या स्वयंवरात अदृष्ट येणार नाही. याला कारण आहे. काय कारण? माझा जो स्वयंवर आहे तो मनविरहित मनपसंत एका क्षणाला मनाला हलवून टाकलं. कारण मनोविरहित मनपसंतीचा स्वयंवर तुझा आहे. मग आरंभीणार तुझी इच्छा मी पूर्ण नक्कीच करणार. ठरला विवाह.